नमस्कार फ्रेंड, स्वागत आहे तुमचं गृहिणी यूट्यूब चॅनलमध्ये। आज आहे डाळ सेरीचा तिसरा दिवस आणि आज आपण पाहणार आहेत सगळ्यांनाच आवडणारी, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच आवडीने खाणारी अशी मुगाची डाळ। मुगाची डाळ हे सर्वच करतात। आज जरा वेगळी रेसिपी पाहू। अशा पद्धतीने केल्यावर ती नक्कीच टेस्टी होईल। चला तर मग कृतीला सुरुवात करूया। इथे अर्धी वाटी मुगाची डाळ मी गरम पाण्यात भिजवत ठेवली आहे। तसेच 5 ते 6 टेबलस्पून एवढे शेंगदाणे घेतले, 10-15 लसणाच्या पाकळ्या, 2-3 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्या आहेत। तुम्हाला हवं असेल तर शेंगदाण्याऐवजी तुम्ही दाण्याचं कूट वापरलं तरी चालेल। इथे मी हे सर्व जिन्नस तव्यावर भाजून घेते। तव्यावर थोडंसं तेल टाकून मी लसूण, हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे भाजून घेते। इथे सर्व जिन्नस खरपूस असे भाजून झाले। चवीनुसार मीठ टाकून मी मिक्सरला त्यांची भरड काढून घेते। जास्त बारीक करायचं नाही आहे, थोडंसं जाडसर असं वाटण तयार करायचं आहे आपल्याला। इथे गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली आहे। त्यात 3 चमचे एवढे तेल टाकून घेतलं आहे। तेल गरम झालं की त्यात आपल्याला जिरं टाकायचं आहे। जिरं चांगलं फुललं की जे आपण मगाशी मसाल्याची पेस्ट तयार करून घेतली होती ती आपल्याला तेलात टाकायची आहे। ती चांगली परतवून झाली की त्यात 1.5 चमचा एवढं धना पावडर आणि अर्धा चमचा एवढे हळदी टाकून ते मसाले चांगले परतवून घ्यायचे। मसाले परतून झाले की त्यात थोडं पाणी टाकून त्याला उकळून घ्यायचं आहे, जेणेकरून मसाल्याला तेल सुटेल। मसाले चांगले परतून झाले की मगाशी आपण जी डाळ भिजवत ठेवली होती ती डाळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्या मसाल्याच्या ग्रेव्हीत ती डाळ परतून घ्यायची आहे। डाळ चांगली परतून झाली की त्यात 1 ते 1.5 ग्लास एवढं गरम पाणी करून टाकायचं आहे। इथे मी 1 ग्लास एवढं गरम पाणी करायला ठेवलं होतं, ते मी त्यात ॲड करते। ते चांगलं मिक्स करून झालं की झाकण ठेवून एक 5-1 मिनटं भाजीला उकळवून घ्यायचं आहे। भाजी लगेच शिजते कारण आपण मगाशी डाळ भिजत ठेवली होती म्हणून। इथे भाजी आपली तयार झाली, तुम्ही पाहू शकता किती छान दिसते ती। चला तर मग रेसिपी एकदा नक्की करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत। बाय बाय।